ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये महिपतने स्वतःच प्रिया आपली माणूस असल्याचं कबूल केलेलं आहे. महिपतने या सगळ्यामध्ये आता प्रियाची साथ सोडले, कारण महिपतने वेगळाच डाव खेळलेला आहे. महिपतला या सगळ्यामध्ये दामिनीने सगळं प्लॅनिंग करून पाठवलेलं आहे, पण हा डाव प्रियावरती उलटलाय हे मात्र आता महिपत आणि दामिनीला काही पडलेलं नसतं. साक्षीला सोडवण्यासाठी साम दाम दंड भेद यासाठी कुणालाही जीवानीशी मारायला कमी न करणारी ही माणसं डाव प्रियावरती उलटवायला काय कमी करणार. आणि त्यासाठी आता इकडे दामिनी आणि महिपत यांनी जबरदस्त प्लॅनिंग करून प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवत आता केसला एक वेगळंच वळण देण्यासाठी सगळा प्लॅन केलाय. आणि हे एक CCTV फुटेजमुळे समोर आलोय की महिपती आणि प्रिया या दोघांनी मिळून अश्विनचा ॲक्सिडेंट घडवण्याचा प्लॅन केलाय. हे तिथे असलेल्या CCTV फुटेजवरून समोर आलेलं आहे. CCTV फुटेज समोर येताच या सगळ्यामध्ये प्रियाचं सगळं भांडं फुटलंय. नक्की काय गूढ दडलंय, अश्विनचा ॲक्सिडेंट करण्यामागचं सत्य काय होतं, ते सत्य कसं उलटलं, महिपत का खरं बोललाय, काय प्लॅन आहे, हे सगळं इकडे प्रिया पहिले रविराजला कॉल करते आणि बाबा या सगळ्यामध्ये आता मला यांनी खूप मोठ्या चौकशीला सामोरं जायला सांगितलंय, पण माझी तब्येत बरोबर नाहीये आणि तब्येत बरोबर नसल्यामुळे ही लोक मला अजिबात सोडत नाहीयेत आणि मला पॅनिक अटॅक पण आला. अश्विनने सांगितलंय तरी सुद्धा अर्जुन मला या सगळ्यामध्ये चौकशीसाठी बोलवलंय. बाबा खरंच तुम्ही काहीतरी करा. असं म्हटल्यावरती रविराज लगेचच इकडे आता अर्जुनला कॉल करतात. अर्जुनला कॉल करून रविराज सांगायला लागतात, माझी मुलगी या चौकशीसाठी येऊ शकत नाही. यावरती अर्जुन म्हणतो, ही तर गोष्ट मला चांगलीच माहिती होती सिनियर. काहीही झालं तरी सुद्धा ज्या माणसाच्या मनात खोट आहे ना, तो ही माणूस केस याला लढणारच नाही. यावरती रविराज म्हणतात, हे बघ तू खोटे आरोप करू नको, जे काही असेल ते कोर्टामध्ये आता इकडे सगळं सिद्ध होईल. त्यानंतर मग आता इकडे प्रिया महिपतला कॉल करते. प्रिया महिपतला कॉल करून म्हणते, मगाशी मी तुम्हाला फोन केला होता, त्यावेळेला तुम्ही या सगळ्यामध्ये आता काहीच बोलला नाहीत, पण मला तुम्हाला सांगायचं आहे की आता माझी पर्सनल चौकशीसाठी या अर्जुन सुभेदारने तिकडे हे केलेलं आहे, अप्लाय केलाय आणि मला लीगल नोटीस पाठवले. तुम्हाला कळतंय का, माझी पर्सनल चौकशी होईल आणि मग तुम्ही बसा टाळ कुटत आणि सगळं सत्य समोर येईल. महिपत म्हणतो, मूर्ख मुली, तू हे मला आधी सांगायचंस ना. यावरती प्रिया म्हणते, आधी काय सांगणार मी, तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला पूर्णपणे काही बोलायला चान्सच दिलात का, मला काही बोलूच दिलं नाहीत. त्यावरती मग आता महिपत म्हणतो, ठेव फोन. महिपत तडक आता इकडे निघतो, तो म्हणजे दामिनीकडे. तो दामिनीला सांगतो, सॉरी मला माफ करा, मी त्या दिवशी दारू पिऊन आलो होतो, पण आज जी माहिती मला सांगायची आहे ती खूप महत्वाची आहे. दामिनी म्हणते, काय माहिती आहे बोला. यावरती महिपत सांगतो, त्या अर्जुन सुभेदारनी लीगल म्हणजे नोटीस पाठवलेली आहे. लीगल नोटीस पाठवून या सगळ्यामध्ये आता त्यांनी आता पूर्णपणे माझ्या तन्वी जी साक्षीदार आहे तिला अडकवलंय. काय करता येईल या सगळ्यामध्ये. यावरती दामिनी म्हणते, मी जे सांगेन तेच करायला तुम्हाला लागेल. यावरती तो सांगतो, तुम्ही फक्त बोला ना की काय करायचं आहे. मी तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे. असं म्हटल्यावरती मग आता दामिनी त्याला आपला प्लॅन सांगते. बरं, आपला प्लॅन वर्कआउट करण्यासाठी या सगळ्यामध्ये तो आता दामिनीने जे सांगितलंय ते करतो, पण प्लॅन एकदम भयंकर असतो. दामिनी सांगते, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हा प्लॅन फक्त तुम्हाला आणि मलाच कळला पाहिजे. या प्लॅनमध्ये आपल्याला रविराज आणि आता तन्वी या दोघांना अडकवायचं आहे आणि इतकंच फक्त लक्षात ठेवा. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो, मला काय, माझ्या पोरीला जर का या सगळ्यामध्ये सोडवायचं असेल तर मी काहीही करू शकतो, काहीही तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मी बोलू शकतो. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, ठीक आहे, मग तुम्ही प्लॅन करा. त्या प्लॅनप्रमाणे महिपत प्रियाला कॉल करतो. महिपत प्रियाला कॉल करून सांगायला लागतो, हे बघ आत्ताच्या आत्ता अश्विनला घेऊन बाहेर पड. त्याला सांग की मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या निमित्ताने तू बाहेर पड आणि बाहेर पडल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता तू त्याला एका ठिकाणी उलटी आली म्हणून गाडी थांबव, पुढचं मी बघतो. यावरती प्रिया म्हणते, पण यात माझं काय, मी अडकणार नाही ना. यावरती तो सांगतो, माझ्यावरती विश्वास आहे ना, तुला अडकवून मी पण अडकीन ना. असं म्हणत या सगळ्यामध्ये आता लगेचच तो सांगायला लागतो
की तू जे सांगेन ना तेच कर, असं म्हटल्यावरती इकडे प्रिया अश्विनला कॉल करते. अश्विन, मला उलटीसारखं होतंय, मला मळमळतंय. अश्विन म्हणतो, काय बोलतेस? यावरती प्रिया सांगते, तू ताबडतोब घरी ये आणि मला इथून घेऊन जा. असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी ताबडतोब तिकडे येत आहे. असं म्हणत अश्विन घरी घरी आल्यावरती अश्विन प्रियाला घेऊन हॉस्पिटलमध्ये चाललेला असतो, जेणेकरून तिच्या नॉर्मल काही टेस्ट वगैरे करता येतील. अश्विनला खूप भीती वाटते. त्याच्यामधला नवरा जागा होतो आणि त्याच वेळेला प्रिया, आता मला उलटी आले अशी ऍक्टिंग करायला लागते. उलटी आले म्हणत आता प्रिया खाली उतरते आणि खाली उतरल्यावरती आता अश्विनला सांगते, मला पाणी हवे म्हटल्यावरती अश्विन आतमध्ये जातो आणि आतमधून पाण्याची बॉटल घेऊन यायला लागतो. जेव्हा अश्विन पाण्याची बॉटल घेऊन येत असतो तोपर्यंत प्रिया या सगळ्यामध्ये आता मुद्दाम टाइमपास करते. इकडून महिपतची कार येते, अश्विनला धडक देते. धडक दिल्यावरती अश्विन खाली पडतो. महिपत खाली उतरतो. काय झालं? यावरती प्रिया म्हणते, तू माझ्या ह्याला धडक दिलीस म्हटल्यावरती महिपत म्हणतो, नाही चुकून झाले, मी तुम्हाला घरी सोडतो. कारण अश्विनला इंजुरी झालेली असते म्हणून आता महिपत घरी सोडायला येतो. घरी सोडायला आल्यावरती कल्पना म्हणते, तू इकडे यायची काय गरज पडले? आता चिडलेला अर्जुन सुद्धा समोर येतो आणि महिपत सांगायला लागतो, हे बघा, या सगळ्यामध्ये आता माझी काही चुकी नाहीये. या तुमच्या सुनेने त्याला बाहेर काढलं होतं आणि इकडून मी गाडी घेऊन चाललो होतो, चुकून धक्का लागला. कल्पना म्हणते, आम्हाला काही माहित नाहीये का की याच्या आधी आमच्या नवऱ्याला अडकवण्याचा तू जो काही प्रयत्न केलास ना तो आम्ही सगळा पाहिलेला आहे. यावरती अर्जुन म्हणतो, खबरदार, आमच्या घरात पाऊल कसं ठेवलंस? यावरती महिपत म्हणतो, नाही, खरं तर मला या सगळ्यामध्ये इतकंच सांगायचं होतं की मी फक्त आणि फक्त इकडे आता तुमची मदत करायला आलोय. अश्विन म्हणतो, मदत? कसली मदत? यावरती महिपत अर्जुन चिडतो आणि तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? का इकडे आलेला आहेस? माझ्या भावाला मारण्याचा प्रयत्न केलास का तू? आणि जर माझ्या भावाच्या केसाला धक्का जरी लागला ना तरी गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत इकडे आता महिपतला चांगलाच अर्जुन धरतो. महिपत म्हणतो, माझी कॉलर सोड. तुम्हाला माहित नसेल काय सत्य आहे ते, पण या सगळ्यामध्ये जे काही सत्य आहे ते मीच तुम्हाला सांगतो. या सगळ्यामध्ये मी काही तुझ्या भावाला मारण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. आता सगळं फक्त केलेलं आहे ते या तन्वीने. प्रिया तनतनते. प्रिया म्हणते, महिपत काय बोलतोयस तू माझं नाव का घेतोयस? महिपत म्हणतो, मग काय, हिनेच त्याला मुद्दाम तिकडे घेऊन गेली आणि त्याला मुद्दाम त्याचा ऍक्सिडेंट घडवून आणलाय. तुम्हाला माहिती आहे का, ही वाटते तितकी साधी सोपी सरळ नाहीये मुलगी. तुम्ही हिचं इन्व्हेस्टिगेशन करताय ना, मुळातच इन्व्हेस्टिगेशन करण्याच्या ती लायकीची तरी आहे. अश्विन म्हणतो, काय बोलताय तुम्ही? तुमच्या गाडीने मला धक्का लागला, तुम्ही तन्वीला का सगळं बोलताय? यावरती महिपत म्हणतो, कारण हिच्या खोट्या रूपाला तू भुललायस ना, ही काय कारस्थानं करू शकते तुला माहिती आहे का? ही या सगळ्यामध्ये आमच्या इकडे पण येऊन पैसे लाटती आहे. म्हणजे हिला आता साक्षीची साक्ष देण्यासाठी पैसे हवेत, खऱ्याच्या बाजूने उभं राहायला पण पैसे हवेत. आता रविराज किल्लेदारची मुलगी आहे म्हटल्यावरती आम्ही तिला काही बोलत नाही आहोत, पण तिची चौकशी कराच. असं म्हणत आता महिपत गेमच उलटा करतो, कारण महिपतला आता जे काही सांगितलेलं असतं इकडे आता दामिनी देशमुखने ते आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं आणि महिपतचा काय डाव आहे हे सुद्धा आपल्याला एका क्षणात क्लिक. ज्या वेळेला महिपत आपली अर्जी घेऊन दामिनीकडे गेलेला असतो तेव्हा दामिनी सांगते, हे बघा, तिची चौकशी झाल्यावरती मुळातच त्या अर्जुन सुभेदारला बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या असतील आणि म्हणूनच तिची चौकशी करून तो या सगळ्यामध्ये तिला उलटसुलट प्रश्न विचारणार आणि ती फसणार. त्यामुळे तुम्हाला आता मी एक सांगते, या तन्वीची साक्ष आपल्याला पूर्णपणे बाद करायची आहे. कारण हिची साक्ष खोटी निघाली हे जर का कोर्टात कळलं तर आपल्याला साक्षीला कुणीही बाप आला तरी वाचवू शकणार नाही. यावरती महिपत म्हणतो, नाही दामिनी देशमुख, प्लीज असं बोलू नका. माझ्या साक्षीला काहीही झालं तरी वाचवा, मी पाया पडतो तुमच्या, तुम्ही देव आहात माझ्या. यावरती दामिनी म्हणते, ओव्हर ऍक्टिंग बंद करा, मी काय सांगते ते ऐका. या सगळ्या प्रकरणातून आपल्याला तन्वी किल्लेदार हिची साक्षच पूर्ण बाजूला काढायची आहे, कारण हिची साक्ष खूप धोकादायक आहे. मुळातच या सगळ्यामध्ये अर्जुनला समजलेलं असणार आहे की ही तुमची आधीपासूनची साक्षीदार आहे. यावरती आता तो म्हणतो, हो,
ही आमच्यासोबत आधीपासून जोडलेली आहे. दामिनी म्हणते मग हे कोण मला सांगणार? तुम्ही केसची जर का अर्धवट माहिती सांगणार नसाल ना तर मी ही तुमची केस घेणार नाही. जे काय सगळं आहे ते सांगा. मग सगळं महिपत आता बोलायला लागतो. महिपत सांगतो हो ही आमच्याकडे आधीपासून आहे. म्हणजे हा आहे ना हा रविराज किल्लेदारचा भाऊ आणि ती त्याची मुलगी. आता दामिनी म्हणते मुलगी म्हणजे खरी मुलगी की काय आहे? काय खरं सांगा. यावर तो म्हणतो ते काय मला माहित नाही. ती आश्रमात होती. आश्रमातून त्याच्या घरी गेली पण तिला आम्ही आधीपासून ओळखतोय. त्यानंतर ती किल्लेदारची मुलगी निघाली. मधला गॅप महिपती गाळतो आणि इथेच महिपती अडकणार असतो. महिपती सांगत नाही की ती प्रिया आहे म्हणून ती खोटी तन्वी आहे. महिपत हे सांगून अडकणार नसतो आणि त्यामुळे दामिनीला अर्धवट माहिती मिळते आणि दामिनी तशी खेळी खेळते जी खेळी सगळ्यांवरतीच उलटणार असते. मग दामिनी म्हणते म्हणजे काय आहे मला सगळं खरं खरं सांगा. यावरती तो सांगतो म्हणजे ना ती रविराज किल्लेदारची मुलगी नंतर झाली. पहिली ती आमची म्हणजे माझ्या मुलीची मैत्रीण होती हो आणि म्हणून मग तिला खोटी साक्षीदार म्हणून उभी केली. तिने पाहिलंय साक्षीने खून केलाय. यावरती दामिनी म्हणते मूर्खांनो मग हे मला आधी सांगायचं ना. आता या सगळ्यामध्ये ती जर का साक्षीदार आहे हे तुम्ही पण मान्य करताय तर मात्र आता कोर्टामध्ये आपण हारणार केस. त्यामुळे तिची साक्ष तुम्हीच खोटी ठरवायची. महिपत म्हणतो म्हणजे काय करायचं? दामिनी सांगते जर माझ्या ह्याच्याने जायचं असेल तर मला कोणतेही लूफॉल ठेवायचे नाहीत. अर्जुनने तिला इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवलंय. याचा अर्थ काय होतं तुम्हाला माहिती आहे? याचा अर्थ त्याच्या हाती पुरावा लागलाय की ती तुमची माणूस आहे आणि मग तिने कितीही साक्ष दिली तरी कोर्टात साक्षीच गुन्हेगार सिद्ध होईल. समजतंय? यावर महिपत म्हणतो मग आता? यावरती ती सांगते तुम्हीच सिद्ध करायचं की ही साक्षीदार खोटी आहे. तुम्हीच सिद्ध केल्यावरती काय होणार आहे? तुम्हाला हिच्या साक्षीची गरजच नाहीये. म्हणजे ही तुमच्या बाजूने साक्ष देत होती आणि हे सगळं क्लिअर करायचं आहे. म्हणून सुभेदार आणि किल्लेदार यांच्या समोर तुम्ही आणा की ही तुमच्याकडून पैसे मागते आणि ही खोटी आहे. हिने ऍक्च्युली तिकडे काय पाहिलेलंच नाहीये. हे तुम्ही सिद्ध करा म्हणजे हा साक्षीदार आपोआप कट होईल आणि तुमच्यावरती ब्लेम नाही येणार. असं म्हणत इकडे आता जबरदस्त खेळी दामिनीने खेळलेली असते जी कुणाच्याही डोक्यात पण येणार नसते. पण यामुळे प्रियाचा पर्दाफाश होणार असतो. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट घडणार असते आणि दुसरी पण एक गोष्ट घडणार असते जी दामिनीला माहिती नसते. मग काय महिपत सांगतो हो हिला काय माहित नाही है. हिचं मला काय माहित नाही ही का ही साक्ष देते. पण ही माझ्याकडे आली होती. म्हणजे मला माहिती आहे की खून मधुभाऊंनी केलाय. पण तरी सुद्धा तुम्ही जर का पैसे नाहीत ना दिलेत तर मी तुमच्या बाजूने साक्ष देणार. मी कोर्टात सांगेन की साक्षीनेच खून केलाय. अशी खोटारडी आहे ही. माहितीये का तुम्हाला? आत्ता पण हिनेच हा प्लॅन केलाय अश्विनच्या अपघाताचा. हिला साक्षीला जायला नको ना तिकडे चौकशीला म्हणून. बघा फोन रेकॉर्ड बघा. आता उलटा गेम प्रियाचाच झालेला असतो. महिपत आता या सगळ्यामध्ये प्रियावर उलटतो आणि आता इकडे तो सांगतो हो अहो ही पैसे घेऊन थकली माझ्याकडून. तुम्हाला हवे असेल तर व्हिडिओ प्रूफ आहेत माझ्याकडे हिने पैसे घेतल्याचे आणि कधी काळी प्रियाला पैसे दिल्याचे व्हिडिओ आता महिपतकडे अवेलेबल असल्यामुळे प्रिया अशी काही अडकते. अर्जुन म्हणतो खोटारड्या तुझ्या मुलीने खून केलाय. यावरती तो सांगतो हे बघा हा मुद्दा गौण आहे. तो मुद्दा मांडायला मी इथं आलोच नाहीये. आता तो दामिनीप्रमाणे बोलायला लागतो. खुनाचं केस बाजूला प्रिया खोटी हे सिद्ध करायचं असतं. दामिनीने त्याला पाठवलेलं असतं ना. म्हणजे दामिनी इतकी हडाची वकील असते की ती उलटी सुलटी केस घुमवून प्रत्येक बॉडीवरती पाय ठेवून वरती चढायला कमी करणारी नाही अशी महिपतची ठकास ठक ती वकील असते. त्यामुळे आता इकडे अर्जुन म्हणतो खबरदार विषय भरकटवू नकोस. यावरती महिपत म्हणतो मी का विषय भरकटवू? अहो हिने मला कॉल केला. हिने पैसे घेतलेत साक्ष द्यायला. जरी आम्ही खरी असलो तरी सुद्धा तुम्हाला खोटं सिद्ध करेन म्हणाली. मग आता आम्ही काय करणार? म्हणून दिले की पैसे हिला. करा काय इन्क्वायरी करायची ती. खोटारडी मुलगी आहे ही. आम्हाला हिची साक्षच नकोय कोर्टात. महिपतने गेम एका क्षणात बदलल्यावर प्रिया गडबडते. नाही हा खोटा बोलतोय. मी का असं करेन? यावरती अर्जुन म्हणतो मग या व्हिडिओचं काय? हा व्हिडिओ जो आता महिपतने दाखवलाय तो. प्रिया म्हणते अच्छा म्हणजे या महिपतने मलाच या सगळ्यामध्ये अडकवलंय. तर आता मात्र काय करू मला कळतच नाही. तिला कळतच नसतं. आता कुणीही तिची साथ देणार नसतं. यावरती अश्विन म्हणतो काय आहे हे तन्वी? म्हणजे आता तू पैसे का घेतलेस? तो जरी खोटं बोलत असला की तू त्याची साथीदार नाहीये तरी तू पैसे का घेतलेस हा मुद्दा राहतोच ना.
अर्जुन म्हणतो, सांग आता पूर्णाची कल्पना सगळेच जण तुटून पडतात. तू पैसे का घेतलेस हे सत्य आम्हाला कळलंच पाहिजे. का पैसे घेतलेस तू तन्वी, बोल. असं म्हणत सगळेजण प्रियावरती असे काही तुटून पडतात की प्रियाला या सगळ्यामध्ये थोबाड दाखवायला जागा उरत नाही आणि प्रिया तप करायला. अर्जुन रविराजला फोन लावतो. सिनियर, लवकरात लवकर ये, तुला काहीतरी दाखवायचं आहे. महिपतने जो व्हिडिओ आणलाय ना तो व्हिडिओ तुला दाखवतो, तू ये इकडे. असं म्हणत आता इकडे अर्जुनने डबल गेम खेळत रविराजांना बोलवलेला. आता रविराज आलेत. रविराज आल्यावरती अर्जुन म्हणतो, हा या तन्वीचा व्हिडिओ. आता सगळ्यांनी सोक्षमोक्ष लावा काय करायचं ते. आणि हे महिपतचं स्टेटमेंट. महिपतने या सगळ्यामध्ये आता सांगितलेला ते हे स्टेटमेंट प्रियाच्या खाडकन थोबाडीत देत सायली सांगते, महिपत काय बोललाय मला माहित नाही, पण महिपकडून पैसे घेतले हा व्हिडिओ खरा आहे आणि ही सगळ्यांना अशीच वागते. याच्या आधी पण ही हेच करायची. हिचे आणि महिपतचे आधीपासून लागे बांधे आहेत. आता या सगळ्यामध्ये प्रियाचा सगळा पर्दाफाश झालेला आहे आणि प्रिया थोबाडावरती आपटलेली.